गेल्या 22 वर्षापासून शेतकरी चळवळीत असलेले रविकांत तुपकर हे यंदा लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शेतकरी चळवळीतून नेता झालेले रविकांत तुपकर यांनी गेल्या 22 वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारशी अनेकदा पंगाही घेतलेला आहे आणि यंदा लोकसभेच्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून बुलढाणा लोकसभेच्या रिंगणात आहेत। आपण रविकांत तुपकर यांच्या परिवाराशी आज बातचीत करणार आहोत, कारण रविकांत तुपकर हे गेल्या 22 वर्षापासून शेतकरी चळवळीत आहेत। ते एकटेच नाहीत तर त्यांच्या परिवारासह ते या चळवळीत आहेत। परिवाराला नेमकं काय वाटतं? रविकांत तुपकर हे लोकसभा निवडणुकीची परीक्षा देत आहेत, त्यांच्या परिवाराला काय वाटतं? आज आपल्यासोबत त्यांचे आई वडील, त्यांची मुलं आणि त्यांचे सासू सासरे देखील आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आपल्यासोबत रविकांत तुपकर यांचे वडील चंद्रदास तुपकर आहेत। व्यवसायाने शेतकरी असलेले चंद्रदास तुपकर हे नेमकं रविकांत तुपकर यांच्या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत काय म्हणतात आपण विचारूया। काका नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। रविकांत दादा यंदा लोकसभेच्या निवडणुकीची परीक्षा देत आहेत, काय वाटतं, काय भावना आहे? मला असं वाटतं की रविकांत मेहनत करतात आणि शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाची बाजू ते उठवतात। असे बरेचसे कामं त्यांचे चांगले आहे व त्यांना आशीर्वाद आहे की ते त्यांना परीक्षेत पास होतील। आपण लहानपणापासून रविकांत दादांना बघतायत, लहानपणापासून असेच चळवळीत आहेत, असेच आक्रमक आहेत? लहानपणापासून ते आक्रमक आहे व अन्यायाची बाजू सहन करण्याची त्यांच्याजवळ हे नाही आहे। म्हणून मला एक चळवळीतून असं वाटतं की बा हा माणूस आपला काही करू शकतो, तर जनतेचं सुद्धा काही करण्याची त्यांच्याकडे उद्देश माझा चांगला दिसतो, म्हणून त्यांना परीक्षा पास होण्याची शक्यता आहे। यंदा ते लोकसभेच्या परीक्षेसाठी आता मैदानात आहेत, कसं वाटतं यावेळेस? लोकसभेतून ते दिल्लीला जातील आता यावेळेस ते जनशक्तीचा आधार व गजानन महाराजाची कृपा माझ्याजवळ आहे की माझ्या पाठीशी प्रस्थापित देवाची शक्ती व जनतेची शक्ती ही माझ्याजवळ असल्यामुळं मला एक पूर्ण इच्छा आहे की आपलं सक्सेस होईल, परीक्षा पास होईल अशी माझी इच्छा आहे। आपण शेती करता, आपण शेतकरी आहात, लहानपणापासून रविकांत दादा शेतात गेले कधी? हो, शेतात गेले, कामं केले, दूध वाहलं, मेहनत केली, असं काही नाही, त्यांना सगळे अनुभव आहेत। तर रविकांत हे बालपणापासूनच आक्रमक आहेत, त्यांना अन्यायाची चीड आहे असं त्यांचे वडील चंद्रदास तुपकर सांगतात। आपल्यासोबत रविकांत तुपकर यांच्या आई आहेत। आई, काय म्हणाल, यंदा रविकांत दादा लोकसभेची परीक्षा देत आहेत? लोकसभेची परीक्षा देतो। याच्या अगोदर त्यानं खूप अग्निपरीक्षा दिलेल्या आहेत, पण तो सगळ्या परीक्षेत पास झाला। या पण परीक्षेत पासच होणार आहे, माझी खात्री, माझ्या मुलावर माझा विश्वास आहे, माझा राजहंशी। तो कसे होते रविकांत दादा लहानपणी, कसे होते? तो इमानदार, प्रामाणिक, पण त्याला असं काही सहन नाही व्हायचं। त्याच्यावर अन्याय झालेला सहन होणार नाही, कोणावर अन्याय झालेला सहन होणार नाही, अन्यायाच्या बाजूने तो उठायचा। लहानपणापासून शेतकऱ्यांबद्दल त्यांना कळवळ आहे, तळमळ, खूप तळमळ शेतकऱ्याबद्दल त्यांना। रविकांत दादा हे लहानपणापासूनच शेतकऱ्यांप्रती त्यांची तळमळ आहे, त्यांना अन्याय सहन होत नाही असं त्यांच्या मातोश्री सांगतात। आपल्यासोबत रविकांत दादा यांचे सासरे बुवा ॲडव्होकेट सावजी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काय म्हणाल, तुमचे जावई लहानपणापासून हे आक्रमक आहेत, अन्यायाची चीड आहे, आपण एक ज्येष्ठ विधिज्ञ आहात, कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? तो वयाने लहान आहे, परंतु त्यांनी निवडलेला विषय इतका महत्त्वाचा आहे की त्याच्यामध्ये त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही। यंदा ते आता लोकसभेच्या निवडणुकीत आहेत, 22 वर्षाच्या संघर्षानंतर त्यांना हा पडाव आता बघायला मिळतोय, कसं बघता याच्याकडे? जन्मत त्याच्यापाशी आहे, त्याच्यामुळे त्याचा विजय निश्चित आहे। तर जनमत हे रविकांत तुपकर यांच्यासोबत आहे आणि त्यांचा विजय निश्चित आहे असं त्यांचे सासरेबा म्हणतात। आपल्यासोबत सासूबाई सुद्धा आहेत रविकांत यांच्या। आई, काय म्हणाल, रविकांत दादा हे यंदा लोकसभेची परीक्षा देत आहेत? सर्व जन्मत त्यांच्या बाजूला आहे आणि त्यांनी इथे स्वकष्टाने मिळवलेलं आहे। शून्यातून ते वर आले, थेंबांनी थळं साचवलेलं आहे, त्यामुळे ते यशस्वी होईल असं मला खूप कौतुकास्पद वाटतं। कौतुक वाटतं रविकांत दादा? हां, तर नक्कीच रविकांत दादा यांचे जे कर्तव्य आहेत, शेतकऱ्यांप्रती जे आदर आहे त्याबद्दल मला कौतुक आहे असं सासूबाई म्हणतात। आपल्यासोबत रविकांत दादा यांचे चिरंजीवही आहे, मुलंही आहेत, आपण त्यांना विचारूया। दीदी, काय म्हणशील, रविकांत दादा पप्पा हे बाहेरगावीच असतात, तुला शाळेत मदत होते त्यांची?
नाही, कधीच ते आत्तापर्यंत माझ्या शाळेत कधीच नाही आले. मला बरं नाही वाटलं तर दवाखान्यात सुद्धा येत नाही. पण ते येत नाही याचं मला खूप वाईट वाटतं. पण मग मी शाळेत माझा अभ्यास चांगला करते. कधी शिक्षक वगैरे विचारतात तुझे पप्पा शाळेत येत नाहीत वगैरे? हो, नेहमी विचारतात कुठे आहेत तुझे पप्पा, कुठे आहेत, कधी येणार. पॅरेंट्स मीटिंगला वगैरे ते येत नाही, रिझल्ट पाहायला येत नाही, कधी येणार. मग मी त्यांना प्राऊडली सांगते की माझे पप्पा शेतकरी नेते आहेत, ते सगळ्या शेतकऱ्यांना हेल्प करतात, म्हणून ते शाळेत येऊ नाही शकत. यंदा तुझे पप्पा आता निवडणुकीत उभे आहेत, कसं वाटतं, कसं आहे वातावरण घरचं? घरचं वातावरण तर सध्या सगळे लोकसभेची निवडणूक आणि सगळा त्याचा माहोल आहे. आणि तुझा अभ्यास होतो एवढ्या सगळ्या माहोलमध्ये? परीक्षा तर सध्या संपली आहे, पण होतो. तू कशी मदत करते त्यांना? निवडणुकीत आहेत पप्पा सध्या उभेत. मी माझे सगळे टीचर्स, फ्रेंड्सला सगळ्यांना सांगते की यावर्षी कोणाला निवडून द्यायचं, कुठल्या माणसाला निवडून आणायचं. आणि सगळे फ्रेंड सर्कल माझा सगळ्यांना सांगते मी. तर नक्कीच रविकांत दादा यांची जी कन्या आहे ती सुद्धा त्यांचा प्रचार करते, शाळेतील सर्व टीचर्सना सुद्धा सांगते. आपल्यासोबत रविकांत दादा यांचे चिरंजीव आहेत. बाळा, तू कितवीत आहे? फर्स्ट. आज सेकंडला जाणार आहे. सेकंडला जाणार. कसं वाटतं, पप्पा भेटतात तुला? नाही. भेटतच नाही? नाही, कुठं असतात ते? बाहेर गावी. का बाहेर गावी असतात? कारण की त्यांची सभा चालू आहे आता. हो का? यंदा ते निवडणुकीत उभे, तुला माहिती आहे निवडणूक आहे? हो. कशी मदत करतो तू पप्पांना? मी रोज पोस्टर वाटायला जातो. हो का? तर नक्कीच शेतकऱ्याच्या चळवळीच्या रक्तातून उभी राहिलेले ही दोन लहान लेकरं सुद्धा शेतकऱ्यांप्रती त्यांना आदर आहे. आणि शेतकऱ्यांच्याच घरात ही जन्माला आलेली मुलं शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला सुद्धा आता वाचा फोडायला लागली आहेत. आपल्यासोबत आता ज्या रविकांत दादा यांच्यासोबत सावलीप्रमाणे नेहमी असतात, ज्या 22 वर्षापासून चळवळीत आहेत, अशा ॲडव्होकेट शर्वरी तुपकर आहेत. रविकांत दादांच्या सुविद्य पत्नी आहेत. यंदा निवडणुकीत त्याही प्रचाराला लागल्या आहेत. ताई, काय म्हणाल? यंदा रविकांत दादांची मोठी परीक्षा आहे, काय म्हणाल? आतापर्यंत बऱ्याच वेळा त्यांनी अशी अग्निपरीक्षा दिलेली आहे आणि सर्व जनतेच्या आशीर्वादाने त्या प्रत्येक परीक्षेतून ते पास झालेले आहेत. याही वेळेस सर्व जनमत त्यांच्या बाजूने उभं राहिल्याचं चित्र आहे. त्याच्यामुळे ही पण परीक्षा ते ताकदीने मेरिट लिस्टमध्ये पास होतील असा आम्हाला विश्वास आहे. मेरिट लिस्टमध्ये पास होतील. रविकांत दादा 22 वर्षापासून संघर्ष करतात शेतकऱ्यांसाठी. तुम्ही सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत असतात. कुठं कोर्टात बघतो आम्ही, तर कुठं तुम्हाला जमिनीवर आंदोलन करताना बघतोय. कशी निभावता ही भूमिका? अर्धांगिनी म्हटल्यानंतर ही भूमिका निभावीच लागणार ना. त्यांचं कर्तृत्वच इतकं मोठं आहे आणि त्यांच्या कामाचं स्वरूपच असं आहे की त्यांच्या संपर्कात आलेला माणूस आपसूक या चळवळीकडे ओढला जातो. ते ज्या निष्ठेने काम करतात, ज्या प्रामाणिकपणे, ज्या तडफडीने काम करतात, ती तडफड पाहून, ती निष्ठा पाहून आजूबाजूच्या परिघातली माणसं ही भारावल्यासारखी त्यांच्यासोबत काम करायला लागतात. कदाचित त्याच्यामुळेच माझ्याकडून हे काम होत असावं. 2 दशकांपासून आपण रविकांत दादासोबत आहात. याचा कुटुंबावर काही परिणाम होतो, ज्याप्रमाणे तुम्ही शेतकरी चळवळीत काम करताय? कुटुंब म्हणजे आमचं आता वसुधैव कुटुंबकम असंच झालेलं आहे. मी आणि माझी मुलं असा त्यांचा कुटुंबाचा परीघ कधीच नव्हता. जवळ आलेला प्रत्येक माणूस, भेटणारा प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री, प्रत्येक व्यक्ती ही आमच्या कुटुंबातील सदस्य आहे. त्याच्यामुळे आमची कुटुंबाची व्याख्या ही खूप मोठी आहे आणि कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि सौख्य नांदावं यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. यंदा निवडणुकीत रविकांत दादा आहेत, कसा प्रचार सुरू आहे? काय वाटतं तुम्हाला, रविकांत दादा लोकसभेत पोहोचतील? लोकसभेत पोहोचतील असं यंदा तरी चित्र दिसत आहे. कारण दिवसभरातून जवळपास कितीतरी 100-150 लोकांचे मला फोन येतात की ज्यांना मी कधी भेटलेली नाही, ज्यांचं मला नाव माहीत नाही, ते मला फोन करून सांगतात की ताई आम्ही प्रचार करत आहोत, ताई आम्ही आमच्या घरच्या भाकरी बांधून प्रचार करत आहोत. यावर्षी आम्हाला आमचा हक्काचा माणूस संसदेत पोचवायचा आहे, अशी लोकांची जनभावना निर्माण झालेली आहे. म्हणजे लोक पदरची पैसे खर्च करून घरच्या भाकरी बांधून घेऊन प्रचार करत आहेत, सभांना गर्दी करत आहे. त्यांच्या सभांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसादच त्यांच्या विजयाची नांदी आहे असं मला वाटतं. आपण बालपणापासूनच शेतकऱ्यांप्रती आदर आहे, आपल्याला चळमळ आहे का? रविकांत दादांच्या संपर्कात आल्यावर आपला आदर शेतकऱ्यांना वाढला? कसं आला चळवळी?
म्हणजे माझे वडील वकील असल्यामुळे माझा थेट शेतीशी कधी संबंध नव्हता आणि टिपिकल शहरी व्यक्तीप्रमाणे मला वाटायचं की शेतकरी आत्महत्या करतात, शेतकऱ्यांचं कुठेतरी चुकत असेल म्हणून ते कर्जबाजारी होतात. पण ज्या वेळेपासून मी त्यांच्या संपर्कात आली, माझी ही जी समजूत होती ती समजूत किती चुकीची आहे हे त्यांनी त्यांच्या वागणुकीतून, त्यांच्या अभ्यासातून मला पटवून दिलं. आणि ते ज्या गोष्टीसाठी भांडतात ते खरं तर आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे की पिसलेल्या व्यक्तीसाठी जो पाय रोवून उभा आहे अशा माणसाची मी अर्धांगिनी आहे, याचा मला खूप अभिमान आहे. तर नक्कीच बालपणापासून शेतकऱ्यांच्या घरात जन्माला आलेले रविकांत तुपकर यांना शेतकऱ्यांप्रती कळवळ आहे. त्यांच्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक घामाच्या थेंबाचं मोल ते जाणतात आणि त्यामुळे गेल्या 22 वर्षापासून रविकांत तुपकर हे शेतकरी चळवळीत आहे. अनेक आंदोलनं, अनेकदा तुरुंगवास त्यांना झालेला आहे, अनेक विरोधकांचा त्राससुद्धा त्यांना झाला आहे. परंतु यंदा त्यांना लोकसभा निवडणुकीची ही संधी त्यांना मिळालेली आहे आणि आता स्वतः रविकांत तुपकर आपल्यासोबत आहे. दादा, काय म्हणाल? यंदा लोकसभेची मोठी परीक्षा आहे. नाही, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि ही काय आता टिपिकल निवडणूक होणार नाही. लक्षात ठेवा, इतके दिवस निवडणुका जातीवर, धर्मावर, पक्षावर झाल्या, पण पहिल्यांदा बुलढाणा लोकसभेची निवडणूक ही प्रश्नावर होणार आहे. जात धर्म पक्ष विरहित होणार आहे आणि माझी उमेदवारी ही माझी आता व्यक्तिगत उमेदवारी राहिलेली नाही आहे, ही जनतेची उमेदवारी झालेली आहे. कारण मला जनतेने उभं केलेलं आहे आणि प्रचंड जनतेचा पाठिंबा मिळतो आहे. मला घरातून 1 रुपया खर्च करायचं काम नाही, माझ्याकडे पैसेच नाही मुळामध्ये, लक्षात ठेवा. त्यामुळं जनताच माझ्यासाठी लोकवर्गणी देते. त्या ठिकाणी 1 वोट 1 नोटचा प्रयोग त्या ठिकाणी होतो आहे. लोक ज्याच्या घरात 2 मतं आहेत ते मला 2 नोटाही देतात आणि मतंही देणार आहेत. म्हणजे लोक पैसेही देतात आणि मतंही देणार आहेत. जो प्रयोग सुदाम काका देशमुखांनी अमरावतीमध्ये केला होता, तर तो प्रयोग या ठिकाणी होतो आहे. दुसऱ्या बाजूला लोक स्वतःच्या घरची चटणी भाकर खाऊन फिरत आहेत, स्वतःच्या मोटरसायकल काढून फिरतात, ॲटो काढून फिरतात आपापल्या परीनं. ही निवडणूक आता रविकांतची राहिलेली नाही आहे, ही निवडणुकीत आपण प्रत्येक जण उभा आहे अशी भावना बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेची आहे. आणि मुळामध्ये काय झालं की प्रस्थापित नेत्यांवरचा विश्वास लोकांचा उडालेला आहे. लोक सकाळी इकडं संध्याकाळी तिकडं, कोणी गुवाहाटीला जातो, कोणी इकडं जातो, कोणी तिकडं जातो. तत्वाचं राजकारण संपलेलं आहे असं चित्र सध्या आहे आणि सामान्य माणसाचा भ्रमनिरास झालेला आहे. त्यामुळे तो वोटिंग पर्सेंटेज पहिल्या टप्प्यात कमी आलं आणि म्हणून लोकांना एक आशावाद आहे की बाबा हा लढणारा पोरगा आहे, आपल्यासाठी भांडतो करतो, अशा एका लढवया कार्यकर्त्याला आपण साथ दिली पाहिजे अशी जनभावना लोकांची आहे. आणि 22 वर्ष जो काही संघर्ष चळवळीमध्ये केला, तर मला असं वाटतं हा संघर्ष बुलढाणा जिल्ह्यातली जनता माझा वाया जाऊ देणार नाही, याच्यावर मला ठाम विश्वास आहे. जे पेरलं ते चांगल्या पद्धतीनं उगवतं आहे. आणि स्वतंत्र निवडणूक लढताना माझ्या विरोधामध्ये जे आत्ताचे विद्यमान किंवा माजी म्हणा खासदार प्रतापरावजी जाधव यांना किती नेत्यांना आणावं लागतंय. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना काल त्यांनी आणलं, त्यांची सभा फेल गेली. इथे त्यांनी डझनभर नेते आणलेत त्यांच्या महायुतीचे, तरी त्यांनाचा काही मेळ लागत नाही. गावात लोक त्यांच्याजवळ उभं राहायला तयार नाही. आता आज माझ्या विरोधात ते गोविंदाला घेऊन येणार आहे, पण गोविंदा आला की माणूस पडत असतोय त्यांना माहीत नाही अजून. त्यामुळं मोठमोठे नेते माझ्या विरोधात त्यांनी उतरवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर गल्लीबोळात फिरत होते इथं मत मागायला त्यांच्यासाठी. मला अभिमान एका गोष्टीचा आहे की एका गरीब शेतकऱ्याच्या लेकरानं या सगळ्या नेत्यांना गल्लीबोळात आणलं, जे कधी गल्लीबोळात जाऊन हात जोडत नव्हते. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. एका बाजूला ढाब्यावरच्या मटण पार्ट्या विरुद्ध आमची गावातली चटणी भाकर अशी लढाई आहे. विजय हा चटणी भाकरीचा होणार आणि सामान्य माणूस गुलाल अंगावर घेणार. आम्ही कालही बघितलं, जळगाव जामोद असू देत किंवा चिखली असू देत, आपण ज्यावेळेस प्रचार रॅली घेतात शेतकरी आपल्याला पैसे देतात. वोट तर ते देतील कदाचित, पण नोटही देतात. कसं वाटतं हे जे सगळं चित्र दिसतंय, काय भावना आहेत आपल्याकडे की शेतकरी तुम्हाला पैसे देतात निवडणूक लढवायसाठी? यावरून काय अंदाज बांधायचा? नाही, मला नुसते शेतकरी पैसे देत नाही, लक्षात ठेवा. मला सर्वसामान्य इतर नागरिकही पैसे देतात. ॲटोवाले असतील, अगदी लोडगाडीवाले असतील, हातगाडीवाले असतील, मजुरी करणारे लोक असतील, गॅरेजवाले असतील, ॲटो चालवणारे असतील, हे लोकसुद्धा मला वर्गणी करून पैसे शेतकरी तर देतातच आहे. मजुरी करणारे लोक असतील, भूमिहीन लोक असतील, सर्वसामान्य नागरिकाचा आम्हाला पाठिंबा आहे. आणि लोकांना माहीत आहे की या पोराकडे पैसे नाही, मी नॉन करप्ट माणूस आहे. मी लोकांना सांगितलं मी तुम्हाला पैसे, दारू, मटण काही देऊ शकत नाही, पण मी तुमच्यासाठी जीव देऊ शकतो, पोलिसाच्या बंदुकीची गोळी खाऊ शकतो, मी तुमच्यासाठी 5-50 केसेस अंगावर घेऊ शकतो. आज माझ्यावर शेकडो पोलीस केसेस सर्वसामान्यांसाठी भारताना झालेले आहे. या नेत्यांनी मला खूप त्रास दिला, या विद्यमान खासदारांनी तर मला प्रचंड त्रास दिला. मला तुरुंगात टाकलं, आमच्यावर लाठीचार्ज केला, मला जेलमध्ये टाकलं, खोट्या केसेस आमच्यावर केल्या, पण आम्ही डगमगलो नाही, आम्ही घाबरलो नाही. कारण मी अस्सल शेतकऱ्याचा पुत्र आहे. मी त्यांच्यासारखं नकली भूमिपुत्र नाही आहे, दिसली भूमी की दाबली भूमी.
दिसली जमीन की दाबली जमीन. हजारो कोटीची माया तुम्ही जमवली. या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सांगण्यासारखं 15 वर्षात एक काम केलं नाही. हे सगळे नेते फक्त माझ्यावर खोटेनाटे आरोप करणे, माझ्यावर टीका करणे एवढेच या निवडणुकीत करतायत. माझं त्यांना आव्हान आहे की 15 वर्षामध्ये तुम्ही या जिल्ह्यासाठी काय केलं ते सांगा. शेगावचा विकास नाही, सिंदखेड राज्याचा विकास नाही, लोणारचा विकास नाही, सैलानीचा विकास नाही, संत चोखामेळ्याचा विकास नाही, MIDC उभ्या केल्या नाहीत, इथं सिंचनाच्या सोयी उभ्या केल्या नाहीत, इथं दूध डेऱ्या नाही, इथं सूत गिरण्या नाही, इथं कारखाने नाही, इथं रोजगार नाही. शहरातला माणूस असुरक्षित आहे. सर्वसामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालं आहे. महागाईने जनता त्रस्त आहे. शहरातले दुकानदार, व्यापारी, छोटे मोठे सगळे परेशान आहेत. यांच्यासाठी यांनी केलं काय? बुलढाणा जिल्हा हा विकासाचं मॉडेल होऊ शकला असता, परंतु यांनी हजारो कोटी रुपये भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मिळवले आणि जनतेला लुबाडण्याचं काम केलं. अहो, हे तर मतही मागायला येत नव्हते पहिले. किमान माझ्या उमेदवारीमुळे यांना गल्लीबोळात फिरावं लागतं मत मागायला. ही वेळ यांच्यावर आलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, या प्रस्थापित राजकारण्यांना यांच्या राजकीय घड्या आणि वतनदाऱ्या उद्ध्वस्त केल्याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातली जनता शांत बसणार नाही. यंदा परिवर्तन अटळ आहे. 100% परिवर्तन होणार. मी तर समजा जाऊ दे, मी तर उमेदवारच आहे, पण तुम्ही गावागावात जाऊन विचारा. 10 लोकांना विचारा, 8 लोक तुम्हाला काय सांगतात. ज्या भागात मी एखाद्या भागात मी गेलो नाही, त्याही भागातल्या लोकांनी ठरवून टाकलं की आपल्याला रविकांतला मदत करायची आहे. आणि कोण म्हणतं स्वतंत्र माणूस निवडून येत नाही. सदाशिवराव मंडलिक स्वतंत्र निवडून आले ते लोकसभेला. राजू शेट्टी स्वतंत्र निवडून आले ते 2009ला. सुदाम काका देशमुख तुमचाच गिरू, तुमचाच चुनान, सुदाम काकाला निवडून आणा. अनेक उदाहरण आहेत. आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 4 आमदार अपक्ष निवडून आले त्याच्या आधी. राजेंद्र शिंगणे साहेब, सुबोध भाऊ सावजी, चैन सोगजी, संचयजी, तोतारामजी कांदे अपक्ष निवडून आले. 4 लोक 4 वेळा. बच्चू कडू साहेब अपक्ष निवडून येतात असं नाही आहे. जनतेने एखादी निवडणूक हाती घेतली तर जनता करेक्ट कार्यक्रम करते, असं सगळं हे आहे. आणि आताही जे राष्ट्रीय नेते किंवा राज्याचे नेते येत आहेत ते विद्यमान म्हणजे माझी खासदाराला एवढं सांगत आहेत की तुम्ही रविकांत तुपकरला आवरा. हजारो कोटी रुपये माझ्या विरोधात हे मार्केटमध्ये टाकतील, पण जनता यांच्या पैशाला हुंगणार सुद्धा नाही. जनतेने मनोमन ठरवलेलं आहे. परिवर्तन अटळ आहे. पाना आमचं चिन्ह आहे. हा जो पाना आमचा असणार आहे, हा बारघऱ्या पाना म्हणतात आमच्याकडे खेड्यात त्याला. हा कुठेही लागतो. आता एखादी गाडी जी आपण घेतो 4 व्हीलर, त्याचं 15 वर्ष हे असतं काहीतरी, त्याची लिमिट असते, नंतर ती रिन्युअल करावी लागते. आता 15 वर्ष झाले ही गाडी खटार झाली ना. आता या गाडीचे नटबोल्ट ढिल्ले करून ही गाडी भंगारमध्ये विकायची आणि चांगली गाडी, नव्या दमाची गाडी बुलढाणा जिल्ह्यामध्ये धावायची, असा निर्णय लोकांनी घेतलेला आहे. संसदेत पोहोचलेत, पहिलं काम कुठलं करणार? हा ज्या प्रश्नासाठी मला स्वतःला डेडिकेट करून घेतलेलं आहे. माझं आयुष्य ज्या प्रश्नासाठी मी उधळून लावलेलं आहे. माझ्यामुळं माझ्या कुटुंबाला प्रचंड त्रास होतो. माझ्यामुळं माझ्या मित्रपरिवाराला, माझ्या सहकाऱ्यांना खूप त्रास होतो. सगळे माझ्या प्रेमापोटी सहन करतात. कारण मी शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, बेरोजगार, तरुण, महिला आणि शहरातला सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्या बाजूने उभं राहणं हा माझ्या स्वभावाचा स्थायी भाव आहे. आणि ते मी इतक्या वर्षापासून करत आलेलो आहे. संसदेत गेल्यावर पहिल्यांदा मला सोयाबीन कापूस उत्पादकांचा प्रश्न मार्गी लावायचा आहे. आणि त्याच्याबरोबरीनं मग शेतमजूर, भूमिहीन, तरुण, इथला रोजगार, या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या सुविधांचा अभाव आहे, विकासाचं मॉडेल करण्यासाठी इथल्या इथं मुलांना रोजगार कसा देता येईल, उद्योजकांना पाठबळ कसं देता येईल, प्रायव्हेट कंपन्या इथं कशा स्थायिक होतील, जेणेकरून इन्व्हेस्टमेंट कशी आपल्या जिल्ह्यामध्ये वाढेल. आणि जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2-3 एकरवाला शेतकरी म्हणजे छान त्याचं आयुष्य जगू शकतो, सिंचन आहे तिथे, एक ॲग्रो प्रोसेसिंग युनिट आहे, अशा सगळ्या काही गोष्टी माझ्या डोक्यामध्ये आहे. पर्यटन स्थळांचा विकास आहे, नगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारणं, झेडपीच्या शाळांचा दर्जा सुधारणं, आरोग्य यंत्रणा बळकट करणं जसं दिल्लीमध्ये केजरीवालांनी केली. या बेसिक गोष्टींवर मला काम करायचं आहे. 5 लाखाचा रस्ता, 2 लाखाचा लाईट, अरे बेसिक हे तर करावंच लागणार आहे तुम्हाला. हा काही विकास नाही होऊ शकत. विकास म्हणजे आर्थिक स्तर उंचावणं, जीवनमान उंचावणं, हे माझ्या डोक्यात आहे. 5 वर्षात बुलढाणा जिल्हा विकासाचं मॉडेल करून दाखवीन, तरच मी शेतकऱ्याची अवलाद. खरं तर 22 वर्षापासून आपण संघर्ष करतायत. कुटुंबाची कशी साथ आहे आपल्याला? कुटुंबाची मला भरभक्कम साथ आहे. मला जन्म जरी माझ्या आईवडिलांनी दिला असला तरी संबंध जनता माझे मायबाप आहे. मी माझ्या घरच्यांना नेहमी सांगतो की तुम्ही मला जन्म दिला, पालनपोषण केलं, ठीक आहे, पण आता मी कुटुंबाचा नाही, ते सगळे लोक माझं कुटुंब आहेत. माझ्या बायकोनी तुम्हाला सांगितलं, आमचं घर म्हणजे धर्मशाळा आहे. आमच्या घरात येणारा प्रत्येक माणूस हा आमच्या घरातला मेंबर असतो. आमच्या घराला कुलूप, चाबी बिबीचा विषयच नाही काय, सगळं आमचं ओपन आहे. आल्या गेलेल्याला मदत करणे. आणि कुटुंबाची तर मला भरभक्कम साथ आहेच. आई वडील आहेत, माझी पत्नी आहे, माझे सासू सासरे आहे, माझे भाऊ आहे, माझी वहिनी आहे, बाकीची सगळी जनता आहे. जीवापाड माझ्यावर प्रेम करतात. रक्ताच्या नात्याच्या पलीकडची नाती मी तयार केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताना 22 वर्षामध्ये मी काय केलं असेल तर गडचिरोली, गोंदियापासून कोल्हापूर, कर्नाटकपर्यंत
आणि लातूर, उस्मानाबाद, धाराशिवपासून धुळे, नाशिक, मुंबई, कोकणापर्यंत मी जीवाभावाची माणसं तयार केली. मी अनेक वेळा सभांमधून सांगतो की महाराष्ट्राच्या कोणत्याही बसस्टँडवर रात्री 12 वाजता तुम्ही मला फोन करून सांगा की मी अडचणीत आहे. अर्ध्या तासात जर 25 पोरांची टीम तुमच्या मदतीला आली नाही तर आयुष्यात तुमच्यासमोर उभा राहणार नाही. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. मी पद, पैसा, संपत्ती नाही कमावली. वयाच्या 28व्या वर्षी मिळालेला लाल दिवा सोडून राजीनामा देऊन मी एस टीने गावाकडे आलो. मला त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे. पण हा जो रस्त्यावरचा चळवळीचा संघर्ष आहे, हा संघर्ष सभागृहात न्यायचा आहे आणि जो आमच्या सामान्य माणसाच्या विरोधात कायदे करेल त्याचं मनगट धरून ते मोडायचं आहे, हे माझ्या डोक्यात आहे. आज हे लोक माझ्याबद्दल अफवा पसरवतात की मी निवडून आलो की या पक्षाकडे जाईल, मी निवडून आलो की त्या पक्षाकडे जाईल. अरे 22 वर्षात मी कोणत्या पक्षात गेलो नाही, 22 वर्षात मी कुठं झुकलो नाही. मी तटस्थ राहिलो. निवडून आलो स्वतंत्र तर तसाच तटस्थ राहणार, सामान्य माणसाची साथ सोडणार नाही, हे वचन मी घेतलेलं आहे, शपथ घेतलेली आहे. तर अशा प्रकारे रविकांत तुपकर हे 22 वर्षापासून शेतकरी चळवळीत आहे आणि कुटुंबाची साथ असल्यामुळे ते आज या पडावावर पोहोचलेले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर हे संसदेत पोहोचल्यानंतर कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर आक्रमक होणार आहे, अशी त्यांनी ग्वाही दिली आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.